रोज रोज नाश्त्याचे तेच पदार्थ जर तुम्हाला पण खाऊन कंटाळा आला असेल तर हा पौष्टिक खमंग असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। तर इथं मी एका पातेल्यामध्ये एक वाटी भरून मसूरची डाळ घेतली। मसूरची डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेतले। त्यानंतर याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातले। आता ही डाळ मी एक 20 मिनिटं भिजायला ठेवते। मसूरची डाळ भिजायला सुद्धा आणि शिजायला सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही। एक 20 मिनिटानंतर बघूया डाळ मस्त अशी भिजली गेली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेते आणि मला जशी आवश्यकता आहे म्हणजे डाळ वाटण्यासाठी जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी घेतलंय मी। साधारण 1 वाटी भरून पाणी घेतलंय। झाकण घालते आणि एकदम मस्त अशी जी बारीक पेस्ट करून घेते। तर इथं बघू शकता या पद्धतीने मी डाळ अशी वाटून घेतली। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालते, त्याचसोबत मिरची पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातलाय, एक कांदा बारीक चिरून घेतलाय, त्याचसोबत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, एक 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, चवीनुसार इथं मीठ घालून घेते, 2 चिमूट इथं फक्त खाण्याचा सोडा घातलाय। हे सगळं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचंय। फक्त आपण इथं मसूर डाळ वापरली, याच्यामध्ये रवा वगैरे काही वापरलेला नाहीये। आता मस्त इथं पीठ एकजीव झालंय। आता एका साईडला मी तवा पण गरम करायला ठेवलाय। तव्यावरती अगदी थोडंसं तेल सोडून घेतलंय। इथं तुम्ही बटर पण वापरू शकता, तूप पण वापरू शकता। याच्यावरती जे डाळीचं केलेलं मिश्रण घालून घ्यायचंय। खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, मध्यम असं हे मिश्रण पसरवून घ्यायचंय। इथे बघू शकता आता थोडंसं तेल सोडून घेते। एक साइड पूर्ण सुकल्यानंतर हे मसूर डाळीचे उत्तपे मी दुसऱ्या साईडून भाजून घेते। मस्त असा रंग आलाय, खूप सुंदर असे हे उत्तपे तयार झालेत। तर बघू शकता इथं अजिबातही तव्याला चिटकत नाही, अजिबातही तुटत नाही, त्यासोबत खूप जास्त पौष्टिक असे तयार होत आहेत। तर तुम्ही रवा उत्तप्पा पोहा भरपूर वेळा खाल्ले असतील, पण हा मसूर डाळीचा उत्तप्पा एकदा नक्की करून बघा। खूप चविष्ट आणि खूप हेल्दी पण आहे आणि करायला अगदी साधा आणि सोपा आहे। खूप जास्त आपल्याला मेहनत न करता एक 15 ते 20 मिनिटांमध्ये हा आपला मस्त चमचमीत खमंग खरपूस मसूर डाळीपासून बनवलेला नाश्ता तयार झाला आहे। किंवा मग मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला वेगळं काय द्यायला सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। आणि रेसिपी कशी वाटली नक्की आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, कमेंट करून जरूर सांगा।